व्लॉग शूट करणार म्हणलं आजोबा सगळे कसं करकरीत आवरून बिवरून कंगवा बिंगवा फिरून तयार. आजी भांडायची म्हणून काहीतरी शर्ट आणून लपवून ठेवायचा. कुठे लपवायचा तो या खिचत कुठतरी कोंबून ठेवायचा. काय विषय हा काय विषय हा नाही ते काय किरकोळ आहे. कसं काय पब्लिक काय काय आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला मी काल जसं प्रॉमिस केलतो म्हणजेच तुम्हाला दाखवणार होतो मी की आमच्या आजोबांचं शर्टाचं कलेक्शन. तुम्हाला मी 100% म्हणलेलो की आपण पण जे ब्रँड घालत नाही ते आजोबांनी ह्या वयात म्हणजे ह्या वयात ते ब्रँड घालतात. आणि मग विचार करा तुम्ही जर या वयामध्ये ते ब्रँड घालत असेल तर त्यांनी तरुणात कुठले ब्रँड घालत असतील तर आपण त्यांना डायरेक्ट विचारा ते नव्हे तुम्ही ब्रँड कपडे कधीपासून वापरताय. 20 वर्षापूर्वी वापरत होतो सर्व्हिस मध्ये असताना. रिटायर होऊन 20 वर्ष झाली. मग रिटायरनंतर त्याच्या अगोदर मी सर्व्हिस मध्ये असताना ते घालतो. आता ती कपडे अजून माझी शिल्लक आहेत अजून शिल्लक आहेत. माझे ड्रेस जवळजवळ 60 होते. 60 ड्रेस 60तले मी 30 ड्रेस मित्रांना नातेवाईकांना नातवांना देऊन टाकले. अजून 30 ड्रेस शिल्लक आहे. म्हणजे सगळं तरुणातली म्हणजे तुम्ही यंग मधली कपडे आहे सगळे. तरुण मधली शर्ट म्हणला तर रेमंड, लुई फिलिप, टायझर, कॉटन किंग, एक्झेम्बर, जॉन प्लेअर या सगळ्या ब्रँडेड विषय सगळे शर्ट आहेत. पॅन्ट म्हटल्या तर लिवाईज, लुई फिलिप आणि इतर नेहमीच्या पॅन्टा. मग आमच्या आजोबांची तिजोरी बघा म्हणजे अक्षरशः तुम्ही बघू शकता की कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट असं इस्त्रीशिवाय आमचा आजोबा कपडे घालत नाही कधी. हे इस्त्री नाही तर कपडे नाही डायरेक्ट. तुम्ही इस्त्री किती दिवसात करताय. एक ड्रेस मी 4 दिवस वापरतो. 5व्या दिवशी धुवून इस्त्री करून ठेवतो. 5व्या दिवशी आणि इस्त्री करून ठेवतो त्यामुळे ती कपडे माझे टिकलेले आहेत. एवढी क्वालिटी. एवढी क्वालिटी. इस्त्री म्हणजे अजून जरा पण इस्त्री तुटलेली नाही अजून शर्टाची. असं आहे. आणि हे काय आहे काय विषय कधी मी असा काय विषय काय विषय नाही ते काय किरकोळ आहे. ते सरबत समजा सरबत असेल तर तुम्ही महिन्यात एकदा सरबत घेतो तुम्ही. तसला सरबत आहे का सरबत. या आजीला माहिती आहे काय सरबत आजीला माहिती आहे सरबत आहे ते. आजीला माहित आहे की सांगून सवरून करतोय आणि मी कुणाच्या कंपनीत काम करत नाही. वैयक्तिक स्वतः वैयक्तिक करायचं. एकटा वाग करायचं महिन्यातून एकदा वाग स्वतः बसायचं एकटा आणि एन्जॉय करायचं. आणि त्याचं लिमिट ठेवायचं. सरबत 60 ml वर घ्यायचं नाही. यो सरबत आजोबांचा सरबत 60 ml वर नाही. ही पेटी कुठली ही बाजेची पेटी आहे. ही आम्ही लहान असताना मी ऐकायचो. तुम्ही आता वाजवत नाही खरं पेटी ते. आता सुद्धा वाजवतो पण कधीतरी वाजवतो. संगीताच्या भावांना आपण ह्याचा पण ब्लॉग करूया. पेटी ही खतरनाक वाजवतात म्हणजे आम्ही स्वतः ऐकल्या. तुमच्या जर कमेंट असतील 100% करायला हवा असेल तर एक व्लॉग आपण तसा पेटी वाजवताना पण करूया जेणेकरून तुम्ही बघशील की कसं पेटी वाजवतात. खतरनाक पेटी वाजवतात. आम्ही कॉलेजला असताना मी ऑर्केस्ट्रा वाजवत होतो. त्यानंतर मग आता हळूहळू कधीतरी मी छंद म्हणून वाजवतो. त्याचबरोबर माझं पुस्तकांचं सुद्धा कलेक्शन आहे. बापरे. पुस्तकांचं जे कलेक्शन आहे त्या देवाधर्माची सुद्धा पुस्तकं आहेत. आरोग्यावरची पुस्तकं भरपूर आहेत. आरोग्याची पुस्तकं का वाचायची की आपल्या खाण्यात बदल होतोय. आहारात बदल केला की आपलं दुखणं किंवा आपले काय असेल ते अनुवंशिक रोग काय असतात. प्रत्येकाला काय रोग असतात. ते अनुवंशिक जास्त असतात रोग. 99% लोक अनुवंशिक रोग असतात. तर ते रोग जपण्याकरता आपल्याला काय विकार आहे हा विकार कुठला आहे ओळखण्याकरता आहाराची पुस्तकं वाचायची. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला काय आपल्या डेफिशियन्सी शरीरात काय आहे ते कळतंय. काय उपाय तुम्ही सगळेजण बघू शकता या हे आपल्याला कळतं. तुम्ही सगळेजण बघू शकता ह्या पूर्ण रूम मध्ये सगळं सिस्टमॅटिक पणे ठेवलंय बघा. म्हणजे कसं हे ह्याच्या जागेवर हे याच्या जागेवर हे याच्या जागेवर म्हणजे सगळं कसं त्यांना असं सिस्टमॅटिक राहायला आवडते. भयानक. तुमचे पण घरात आजी आजोबा असतील ते पण असे बघा सिस्टमॅटिकपणा राहतात. आणि आपण त्याच्या गच्च्या करायसारखं वाटते म्हणजे कम्प्लीट गबाळ्यासारखं वाटतं आपण. पण त्यांना एक प्रकारचा असा म्हणजे कम्प्लीट असं एक स्टाईल आहे त्यांच्या वागण्याची म्हणजे लाईफस्टाईल म्हणता येईल आपण हे सगळं. मग हे तसं कपडे म्हणता येईल की आपण म्हणजे मी तरी आयुष्यात मी कधी असले कपडे कधी ब्रँड वापरणार खरं ब्रँड जर म्हणता येईल तर हे सगळं म्हणजे लिवाईस फिलिप हे आयलँड सोले US पोलो म्हणजे त्यांनी ह्या एज मध्ये US पोलो आणि आयलँड सोले आणि आपण ह्या एज मध्ये कुठलं नाही 300 400 500 विषय जपला. कायम कपडे असे असतात. तुम्हाला पहिल्यापासून नाद आहे खरं शर्टाचा.
पहिल्यापासून चप्पलांचा शर्टांचा. 50 आजी मध्ये मध्ये तुम्ही चप्पल घेऊन आला तुम्ही ते विषय सांगा जरा. तुम्ही चप्पल लपवायचा आजीला कळून द्यायचं नव्हता. कुठलं आजी भांडायची म्हणून काहीतरी शर्ट आणून लपवून ठेवायचा. कुठे लपवायचा तो या खिचत कुठतरी कोंबून ठेवायचा आणि आडसण काढायचा. आणि काय सांगायचं आणि आजीला काय सांगायचा. आजीला नाही आता हे 6 महिन्यापूर्वी आणलेलं आहे आता नाही आणलेलं असं सांगायचं लपवून ठेवायचं. आजी लय ओरडायची ती भांडायची तेवढं. तुम्हाला कळते का नाही पैसे वाया घालायचा असं तसं यावून तेव्हा ते सगळं म्हणायचे आणि नंतर गप्प बसायची. तसंच मग बुटांचं पण तसंच तसं सगळ्या वस्तूचं. खरं मग आता शर्ट तर तुम्ही इथे ठेवू शकता डायरेक्ट आत शर्ट कोंबण कुठे ठेवायचा. खरं बूट दिसणार की बूट तुमचं कुठं दिसणार की कुठं तर नाही ते काय लपवून ठेवायचा बॉक्स मध्ये. जुगाड त्याला म्हणतात जुगाड. आता ह्यो ब्लॉग ओमक्याच्या फोनवर आजी बघणार आहे सगळे. असं बघू दे काही विषय नाही. औषधं ही सिस्टमॅटिक ठेवलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो आमच्या आजोबांचा विषय कसा आहे माहितीये काय. त्यांना काय झाले तर काय नसते पण ते त्यांच्या टीव्हीवरती काय तर बघतात काय आणि ते त्यांना लगेच होते. म्हणजे त्यांच्या कसं आहे म्हणजे त्यांच्या डोक्यातनं रोग आहे पहिली गोष्ट म्हणजे मला असंच होतंय. त्यामुळे त्यांनी भयानक असं काही नाही आयुर्वेद हे असं सगळं चूर्ण विर्ण हे सगळं त्यांनी असं आणून ठेवलंय सगळं. हा बेलरस आहे. हा बेलरस आहे. हा आवळ्याचा रस आहे. हा आणि इतर औषध आहेत. बर सगळं आणि सौंदर्य प्रसादाने औषधं एकत्र आहे ट्रे मध्ये. बर सौंदर्य प्रसादाने औषधं ही एका ट्रे मध्ये सगळे कसं म्हणजे तुम्ही खरंच म्हणजे सगळं असं सगळं सिस्टमॅटिक